हॅलो फ्रेंड्स, तुमचे सर्वांचं अन अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत. अन अकॅडमी मार्फत आता महाराष्ट्राच्या परीक्षेसाठी लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम नावाचं सुद्धा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे. थोडीशी माहिती माझ्याबद्दल सांगतो मित्रांनो. माझं नाव प्रशांत श्रीकांत. माझं डी एड झालेलं आहे. अर्थशास्त्रामध्ये मी एम ए केलेलं आहे. राज्यशास्त्रामध्ये एम ए केलेलं आहे. मागच्या 6 वर्षापासून मी स्पर्धा परीक्षेला शिकवत आहे मित्रांनो. एमपीएससीच्या इंटरव्ह्यू मुलाखत सुद्धा मी 3 वेळेस दिलेले आहे. आज आपल्याला डिस्कस करायचा मित्रांनो तो म्हणजे विषय अर्थशास्त्र आहे, जो एमपीएससीच्या सर्व परीक्षांना अतिशय उपयुक्त आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, तुमची कंबाईन परीक्षा असेल की गुरु असू द्या मुख्य, सगळीकडे हा महत्वाचा आहे मित्रांनो. आता ह्या अनअकॅडमी मधून तुम्हाला काय मिळणार आहे? डेली लाईव्ह क्लासेस आहेत, रोज तुम्हाला रेग्युलर क्लासेस आहेत, लाईव्ह टेस्ट क्विजेस आहेत, रोज तुम्हाला इथं टेस्ट सुद्धा उपलब्ध आहेत, प्रश्न उपलब्ध आहेत, सराव तुमचा भरपूर केला जाणार आहे. सगळे कोर्सेस स्ट्रक्चर्ड कोर्सेस आहेत या ठिकाणी. हॅफॅझर्ड नाहीये. सगळ्या विषयाचं परीक्षा वाईज, बॅच वाईज एक स्ट्रक्चर्ड कोर्स तयार केलेला आहे. अनलिमिटेड ऍक्सेस आहे. एकदा तुम्ही सबस्क्रिप्शन जर घेतलं तर तुम्हाला सगळी लेक्चर्स अवेलेबल होऊन जातात त्याच्यामध्ये. लाईव्ह क्लासेस तिथे उपलब्ध आहेत. सगळी फॅकल्टी चांगली चांगली म्हणजे महाराष्ट्राचे नामवंत एज्युकेटर्स फॅकल्टी इथे शिकवायला आहेत. किरण गायकवाड सर असतील, सचिन वाळुंकर असतील वगैरे सगळी फॅकल्टी आहे, जी एका प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विविध विषयांमधली तज्ञ मार्गदर्शक मिळणार आहेत महाराष्ट्रातली. यासोबतच आता नवीन कोर्सेस येत आहेत अनअकॅडमीचे. मराठीचा कोर्स येतोय, त्यानंतर भूगोलाचा येतोय, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा कोर्स येतोय, त्यानंतर प्रिपरेशन स्ट्रॅटेजी याचा एक कोर्स येतोय, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, तर महाराष्ट्राचे मुद्दे या संदर्भाचे नवीन कोर्सेस सुद्धा ही सगळी नामवंत फॅकल्टी घेऊन येते मित्रांनो. यासोबतच तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेचे 18 कोर्सेस उपलब्ध आहेत, इतिहासाचे 14 कोर्सेस आहेत, मूलभूत गणिताचे सुद्धा 10 कोर्सेस आणि महाराष्ट्र स्पेसिफिक टॉपिक्स त्याचे 10 कोर्सेस मित्रांनो इथे उपलब्ध आहेत. अनअकॅडमीचा तुम्हाला फायदा काय, ऍडव्हान्टेज काही आहे का नाही? यस, डेफिनेटली ऍडव्हान्टेज आहे. इथे जे वेळापत्रक आहे, शेड्यूल तुमच्या सोयीनुसार आहे मित्रांनो. नो लँग्वेज बॅरियर, तुम्हाला भाषेचा कोणताही अडथळा नाही. मराठीमधनं तुम्ही सगळे विषय शिकू शकता मित्रांनो इथे. त्यानंतर लर्न एनी टाइम एनीवेअर, तुम्ही कोणत्याही वेळी तुमचा जसा मुबलक वेळ उपलब्ध आहे आणि तुम्हाला मुबलक ठिकाण कुठेही तुम्हाला जायची गरज नाही. घरी बसल्या तुम्ही शिकू शकता, तुमच्या वेळेनुसार तुम्ही शिकू शकता मित्रांनो. लाईव्ह टेस्ट अँड क्विजेस, स्पर्धा परीक्षेसाठी सराव परीक्षा फार महत्वाच्या असतात मित्रांनो. त्यासाठी भरपूर टेस्ट आहे, लाईव्ह टेस्ट आहे, प्रश्नांचा भरपूर तुमचा इथे सराव करून घेतला जाणार आहे. तुमचा अभ्यास किती होतो हे सुद्धा एक महत्वाची बाब आहे. त्याचं डेली रिपोर्ट, डिटेल रिपोर्ट आणि अनालिसिस सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे मित्रांनो. आणि जे काही आपण डिस्कस करणार आहोत, शिकणार आहोत, त्याचं पीडीएफ फॉर्मॅट मध्ये तुम्हाला सगळं मटेरियल मिळणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे नोट्सची सुद्धा चिंता काही तुम्हाला असणार नाहीये. मग असा हा एक्स्ट्राऑर्डिनरी जो कोर्स उपलब्ध करून दिला गेलेला आहे, तो 1 महिन्याची फीस फक्त 1400 रुपये आहे मित्रांनो. 3 महिन्याची 3,500, 6 महिन्याची 5,600 आहे. ठीक आहे. 12 महिन्याची 7,000 आहे मित्रांनो आणि 24 महिन्याची 8,400. पण मित्रांनो, एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षा ही काही 1-2 महिन्यामध्ये होणार नसते. कमीत कमी त्याला 2 वर्षासारखा कालावधी द्यावा लागत असतो. 2 वर्ष सातत्य मेंटेन करावं लागतं. त्यामुळे माझी तुम्हाला एक आग्रहाची विनंती असेल की तुम्ही हा 24 महिन्याचा जो कोर्स आहे तो तुम्ही जॉईन करा, ज्याची फीस मात्र 8,400 रुपये आहे. एरवी क्लासेसची फीस हजारोनी आहे, 50,000, 60,000 अशा फीसेस आहेत मित्रांनो. पण फक्त 24 महिने म्हणजे 2 वर्षाचा कोर्स फक्त तुम्हाला 8,400 म्हणजे 350 रुपयामध्येच पडतोय तुम्हाला. ठीक आहे, 350 रुपयात पडतो. आणि ते जर तुम्ही, माझा हा कोड आहे बघा, हा सबस्क्रिप्शन कोड आहे सचिन, SACHIT. इकडे बघा, SACHIT स्पेलिंग लक्षात ठेवा. सचिन, सचिन एन नाही, एनच्या जागी टी आहे. सचिन तेंडुलकरचं जे सचिन आहे त्याच्या जागी एनच्या जागी टी आहे फक्त. SACHIT काय आहे? SACHIT हा जर तुम्ही कोड वापरला मित्रांनो तर तुम्हाला 8,400च्या ऐवजी हा कोर्स फक्त 7,560 रुपयामध्ये तो पडणार आहे. म्हणजे तुम्हाला 10% डिस्काउंट. म्हणजे आहेच किती, 315 रुपये पर मंथ आहे. ठीक आहे. त्यामुळे वेळ न दवडता सचित, SACHIT सचित या कोड वरून तुम्ही हे प्रिस्क्रिप्शन जॉईन करून घ्या मित्रांनो. ठीक आहे. फक्त 7,560 रुपयाचा कोर्स आहे तो. आता बघा,
ह्या मध्ये आपल्याला प्रकरण डिस्कस करायचं राष्ट्रीय उत्पन्न. हा भाग 2 आहे मित्रांनो. भाग 2 का बरं? कारण मागच्या लेक्चर मध्ये भाग 1 आपण कव्हर केलाय मित्रांनो. त्या भाग 1 मध्ये आपण काही महत्वाच्या संकल्पना पाहिलेल्या होत्या. थोडस तुमचं रिवाइज करतो वाटलं तर मी, ठीक आहे, की काय काय संकल्पना पाहिल्या होत्या बघा. त्याच्यामध्ये घटक उत्पन्न कशाला म्हणायचं, गैर घटक उत्पन्न कशाला म्हणायचं असतं, त्यानंतर देशांतर्गत आर्थिक प्रक्षेत्र कशाला म्हणायचं असतं, मग भारताचं आर्थिक प्रक्षेत्र काय आहे, निवासी रेसिडेंट कशाला म्हणायचं असतं, त्यानंतर बाजारभाव काय असतो, घटक किंमत काय असतं, मूल्यवर्धित काय असतं, घसारा काय असतं, निव्वळ मूल्यवर्धित म्हणजे काय, स्थूल मूल्यवर्धित म्हणजे काय, ह्या संकल्पना मित्रांनो आपण पाहिलेल्या आहेत. यासोबतच आपण काही संकल्पना सुद्धा पाहिल्या होत्या, जसं ह्या स्थूल देशांतर्गत उत्पाद वगैरे, ठीक आहे. मग ह्या त्या मागच्या लेक्चर मध्ये हे सगळं डिस्कस केले मित्रांनो आपण, बेसिक कन्सेप्ट. आता त्याच्या पुढचा हा भाग सेकंड पाहणार आहोत. जर तुम्ही हा तो भाग एक पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो. तर चला मित्रांनो, नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्न जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, त्याचा सेकंड पार्ट आपण आता डिस्कस करणार आहोत. आता याच्यामध्ये देशांतर्गत उत्पादाची संकल्पना आपल्याला पाहिजे. संकल्पना देशांतर्गत म्हणजे देशाच्या अंतर्गत, उत्पाद म्हणजे उत्पादन वस्तू आणि सेवांचं. मग याच्या संदर्भात काही कन्सेप्ट आहेत, संकल्पना अतिशय महत्वाच्या आहेत, छान समजून घ्या. याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे मित्रांनो, स्थूल देशांतर्गत उत्पाद, जे बाजार भावाला मोजतो आपण, त्याला आपण जीडीपी ऍट मार्केट प्राइस आपण म्हणतो ना, की जीडीपी वाढला, जीडीपी कमी झाला, जीडीपी घसरला, तर ते जीडीपी म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद. पण हे कसं मोजणार आपण, बाजार भावाला मोजतो मित्रांनो. याला जीडीपी ऍट मार्केट प्राइस असंही म्हणलं जातं, म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ऍट मार्केट प्राइस. मार्केट प्राइस म्हणजे बाजार भावाला, ठीक आहे. म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद किंवा जीडीपी म्हणजे काय ते पाहूया मित्रांनो आपण. हे काय आहे, देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवा यांच्या बाजार भावाची बेरीज म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद होय. यास सकल घरेलू उत्पाद असेही म्हणतात. तर समजून घेऊया आपण. देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात आपण हे पाहिले आपण, ठीक आहे. आपला जो देश आहे याचा आर्थिक प्रक्षेत्र, आर्थिक प्रक्षेत्र म्हणजे काय येतं, म्हणजे आपल्या देशाचा पूर्ण भौगोलिक प्रदेश, ठीक आहे. अगदी कन्याकुमारी पासून इकडे अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, सगळा भौगोलिक प्रदेश. त्यानंतर देशाचा सागरी प्रदेश, की जिथं आपण तेलाचं उत्खनन करतो, आपण नैसर्गिक वायूचं उत्खनन करतो, ठीक आहे. तसंच विमान, जहाज, कारण याच्यामधनही आपण आयात निर्यात करत असतो. या सर्वांचा समावेश देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये होत असतो. ह्या देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात कालावधी किती, एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू. आता वस्तू कोणत्या मित्रांनो, अंतिम वस्तू बरं, मध्यमवर्ती वस्तू नाही. आपण पाहिले मध्यमवर्ती वस्तू, उदाहरण घेतलं होतं आपण कपडे. कपडे हे काय अंतिम वस्तू आहे, तर त्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे कापूस हे काय आहे, मध्यमवर्ती वस्तू. मग इथं फक्त कोणत्या वस्तू गृहीत धरायच्या मित्रांनो, अंतिम वस्तू आणि अंतिम सेवा. म्हणजे आता शिक्षण ही काय आहे, सेवा आहे. आता जसं अनअकॅडमी मार्फत तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय, शिक्षण ही सेवा आहे. पण त्याच्या अनुषंगाने ज्या काही सेवा असतात, म्हणजे कोणतं, समजा आम्हाला हे लॅपटॉप हँडल करण्याचं ट्रेनिंग दिलं गेलं असेल, युट्यूबवर कसं समजा पीपीटी वगैरे कसे बनवतात त्याचं ट्रेनिंग दिलेलं असेल, ह्या पण सेवाच आहेत ना. पण त्या मध्यमवर्ती झाल्या मित्रांनो. का बरं, कारण ह्या सगळ्या मध्यमवर्ती सेवाच्या माध्यमातून अंतिम सेवा कोणती तयार होते, स्पर्धा परीक्षेचं शिक्षण. पण त्याला मदत करणाऱ्या, ज्याला आपण कच्चा माल असं म्हणू, असं असणाऱ्या कोणत्या आहेत, मग ह्या सगळ्या इतर गोष्टी ज्या आहेत, ठीक आहे. ओके. मग जसं आता शाळा आहे, शाळांमध्ये शिक्षण ही सेवा तयार होते मित्रांनो. पण त्या ठिकाणचा जो काही साफसफाई करणारा आहे, वर्ग असेल, शाळेची स्वच्छता ठेवायची आहे, शाळेची बिल्डिंग बांधायची आहे, ठीक आहे मित्रांनो. हे जे असणार आहे तर ते काय असणार असं म्हणता येईल, की त्या अनुषंगाने असणाऱ्या, त्या अनुषंगाने असणाऱ्या मध्यमवर्ती सेवा. आणि शिक्षण ही मात्र अंतिम सेवा. असं डॉक्टर, डॉक्टरने जी काही आपल्याला फीस चार्ज केलेली आहे वैद्यकीय सेवा, पण तिथं नर्स, स्वच्छता कर्मचारी असतील, तिथे जे काही असेल ते काय झालं, त्या मध्यमवर्ती सेवा.
मग आपण कोणत्या गृहीत धरतो मित्रांनो? जे अंतिम वस्तू आहेत आणि अंतिम सेवा फक्त तेवढ्याच गृहीत धरतो आपण. ठीक आहे. मग पुनर्विक्री केलेल्या वस्तू किंवा सेवा गृहीत धरत नाही. पुनर्विक्री म्हणजे म्हणजे समजा आता मोबाईल खरेदी केलाय आपण, तो 4-5 वर्ष वापरला आणि तो दुसऱ्याला विकला. दुसऱ्याला विकल्यावर त्याच्याकडनंही पैसे मिळणार आहेत. दुसऱ्या तिसऱ्याला विकेल त्याच्यातही पैसे मिळणार आहेत. पण तो दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा विकला असेल तर ते याच्यामध्ये गृहीत धरत नाही. फक्त एकदाच त्याची मोजणी करतो आपण. त्या वस्तूची वारंवार मोजणी होत नसते. एकदाच त्याची मोजणी केली जात असते या बाजार जीडीपी मध्ये. मग देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व कोणत्या अंतिम वस्तू आणि सेवा यांच्या बाजारभावाची बेरीज. आता ही महत्वाचं आहे, बाजारभाव म्हणजे जेवढ्या काही वस्तू आहेत आणि जेवढ्या काही सेवा आहेत त्यांचा कोणता भाव लक्षात घ्यायचा आहे? बाजारभाव. मग सर्वांची बेरीज करायची. करता येऊ शकते ना आपल्याकडे. देशामध्ये एका आर्थिक वर्षात किती वस्तू निर्माण झालेल्या आहेत? हजारो. तुमचं सगळे घ्या. अगदी त्याच्यापासून म्हणजे सुईपासून तुमचे मोठं अगदी 2 व्हीलर 4 व्हीलर मोबाईल घरातले सगळे गॅजेट्स सगळ्या वस्तू घ्या, सगळ्या सेवा घ्या, शिक्षण घ्या, आरोग्य घ्या, दूरसंचार घ्या, बँकिंग घ्या, विमा घ्या, सगळ्या सेवा. ठीक आहे. ट्रान्सपोर्टेशन घ्या, ह्या सगळ्या सेवा ह्या यांची किंमत काढता येते आपल्याला, काही अडचण नाही. कारण त्याचा रेकॉर्ड त्या त्या कंपनीकडे त्या त्या ठिकाणी सगळीकडे असतं. ठीक आहे. म्हणजे सर्वांची जर आपण बाजारभावाची काढली आपण आणि त्याची जर बेरीज केली, तो आकडा जो काही येणार आहे काहीतरी लाख कोटी वगैरे जो काही येईल समजा तो, ठीक आहे, बिलियन डॉलर ट्रिलियन डॉलर प्रत्येक देशाचा वेगवेगळा येईल. तो जो असणार आहे त्याला आपण स्थूल देशांतर्गत उत्पाद असं म्हणतो आपण. ठीक आहे. या सकल घरेलू उत्पाद असंही म्हणलं जातं. सकल घरेलू दुसराही शब्द म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद याला सकल घरेलू उत्पाद असंही म्हणलं जातं. याचा अर्थ काय की देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवा यांच्या बाजारभावाची बेरीज म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद होय. आता मित्रांनो ह्या अंतिम वस्तू आणि सेवा कोणी निर्माण केल्यात बघा? आता देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात निर्माण केल्यात पाहिजे ना. मग देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये कोण कोण असतं? म्हणजे भारतीय व्यक्ती आहेत, भारतीय कंपन्या आहेत, परदेशातले पण व्यक्ती आहेत आणि परदेशातले कंपन्या आहेत. हे सगळे निवासी आहेत ना. निवासीची आपण संकल्पना पाहिली होती आपण मागे. ठीक आहे. देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये भारतीय व्यक्ती, परकीय व्यक्ती, भारतीय कंपन्या, परकीय कंपन्या सर्वांनी ज्या काही वस्तू बनवलेल्या आहेत, ज्या काही सेवा दिलेल्या आहेत, त्या सर्वांचं मोजमाप त्यांचं मोजमाप या जीडीपी मध्ये होत असतं. म्हणजे समजा अमेरिकेच्या 10 कंपन्या भारतामध्ये आहेत आणि त्या 10 कंपन्यांनी ज्या काही वस्तू निर्माण केल्या भारतामध्ये, ठीक आहे, त्या पण कशामध्ये येणार? आपल्या जीडीपी मध्ये येणार. समजा रिलायन्स कंपनी आहे, टाटा कंपनी आहे, भारताची कंपनी आहे, त्यांनी जी काही सेवा दिलेली असेल ते पण कशात मोजलं जाणार? भारताच्या जीडीपी मध्ये. ठीक आहे. म्हणजे इथे सेवा किंवा त्या वस्तू कोणी बनवल्या याला महत्व नाही. मग ते परकीय कंपनी असू द्या, भारतीय कंपनी असू द्या, परकीय व्यक्ती असू द्या, भारतीय व्यक्ती असू द्या, कोणी बनवलं त्याला महत्व नाही. कशाला महत्व आहे? त्या कुठे बनल्या आहेत. मग त्या कुठे बनल्या पाहिजेत मित्रांनो? तर देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये. आपले हे जे काही देशाचं आर्थिक प्रक्षेत्र आहे, देशाचा जो काही भौगोलिक प्रदेश आहे, सागरी प्रदेश आहे, इथे जेवढ्या काही परकीय कंपन्यांनी, भारतीय कंपन्यांनी, परकीय व्यक्ती किंवा भारतीय व्यक्ती यांनी ज्या काही अंतिम वस्तू आणि सेवा बनवलेल्या आहेत त्या सर्वांची किंमत बेरीज ही स्थूल देशांतर्गत उत्पादामध्ये येत असते. त्याला आपण सकल घरेलू उत्पाद असेही म्हणतो मित्रांनो. अतिशय महत्वाची संकल्पना आहे. त्याला आपण जीडीपी ॲट मार्केट प्राइस असेही म्हणतो आपण. मग हा जीडीपी घसरला, जीडीपी वधारला असं याच्या संदर्भातलं पाहता येतं. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट आहे निव्वळ देशांतर्गत उत्पाद. निव्वळ निव्वळ देशांतर्गत उत्पाद पण बाजारभावाला मोजलेला. आपण एनडीपी ॲट मार्केट प्राइस असं म्हणतो आपण. एनडीपी एनडीपी म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. नेट म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पाद बाजारभावाला मोजलेलं. एनडीपी ॲट मार्केट प्राइस म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पाद कसं काढायचं बघा. हे बाजारभावाला स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे हे जे आहे ना एक नंबरचं आपण जे पाहिलं जीडीपी. मग आता स्थूल देशांतर्गत उत्पाद मधनं काय वजा केला आपण? घसारा वजा केला, डेप्रिशिएशन वजा केलं. आता डेप्रिशिएशन काय होतं आपण लास्ट लेक्चरला पाहिलं पण रिपीट करतो मी. घसारा म्हणजे बघा हे आपल्याला ज्या काही अंतिम वस्तू आणि सेवा बनवायच्या पण हे बनवत असताना हे वर्षभर बनवायचे मित्रांनो. म्हणजे वर्षभर बनवत असताना जे काही आपण तिथं तंत्रज्ञान वापरणार, मशिनरी वापरणार, त्यांचं विअर अँड टिअर तर होणारच ना, त्यांचं झीज होणार. मग त्याला रिपेअर करावं लागणार मित्रांनो, त्याला दुरुस्ती करावी लागणार, त्यासाठी खर्च लागणार, पैसे लागणार. मग ते पैसा म्हणजे घसारा म्हणतो, डेप्रिशिएशन म्हणतो आपण. ठीक आहे. जसं आपण समजा मोबाईल वापरतोय,
मग मोबाईल वापरत असताना त्याला काही मेंटेनन्स चार्जेस आहेतच, ठीक आहे. घरामध्ये काही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो, मेंटेनन्स चार्जेस आहेत. मग तसं कंपन्यांमध्ये सुद्धा वस्तू सेवा निर्माण करण्यासाठी जे काही टेक्नॉलॉजी वापरलं जातं, जे मशीन्स वापरले जात असतात, त्यांचं जे काही झीज आहे, मेंटेनन्स आहे, त्याच्यासाठी जो पैसा खर्च केलाय त्याला घसारा असं म्हणायचं. मग हे जे स्थूल देशांतर्गत उत्पाद जे बाजारभावाला मोजतो आपण, त्याच्यामधनं काय वजा करा तुम्ही? घसारा, डेप्रिशिएशन वजा करा. ठीक आहे. म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद समजा गृहीत धरूया हे 2 लाख रुपयाचं आहे आणि घसारा त्याच्यामध्ये समजा गृहीत धरूया 10,000 रुपयाचा आहे. मग वजा करा, 2 लाख मधनं 10,000 वजा गेले म्हणजे 1,90,000. मग 1,90,000 काय झालं? निव्वळ देशांतर्गत उत्पाद. आणि 2 लाख काय झालं? स्थूल देशांतर्गत उत्पाद. ठीक आहे. म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादामधून जर घसारा, डेप्रिशिएशन वजा केलं तर निव्वळ देशांतर्गत उत्पाद मिळतं, त्याला आपण एनडीपी ऍट मार्केट प्राइस असंही म्हणतो मित्रांनो. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे एनडीपी ऍट मार्केट प्राइस. त्यानंतर स्थूल देशांतर्गत उत्पाद. स्थूल देशांतर्गत उत्पाद पण घटक किमतीला मोजलेला. बघा, हे स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजारभावाला मोजलेलं आहे. स्थूल देशांतर्गत उत्पाद हे घटक किमतीला मोजलं आहे, घटक किमतीला. ठीक आहे. जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट, घटक किंमत आपण पाहिलेला आहे, तर रिपीट होणार आहे पुन्हा. ठीक आहे. स्थूल देशांतर्गत उत्पाद पण घटक किमतीला मोजलेलं काय असणार आहे? आता इथं स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजारभावाला मोजलेलं आहे. स्थूल देशांतर्गत उत्पाद इथं घटक किमतीला मोजले म्हणजे काय? स्थूल देशांतर्गत उत्पाद जे बाजारभावाला मोजलेले आहे म्हणजे हेच स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजारभावाला, हे जसं तसं घेतलं आपण इथे. ठीक आहे. स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजारभावाला मोजलेलं आहे. त्याच्यामधनं वजा काय करा तुम्ही? अप्रत्यक्ष कर वजा करा आणि त्याच्यामध्ये ऍड काय करा? अनुदाने ऍड करा मित्रांनो. आता हे कसं बरं, का बरं, का महत्वाचं आहे मला सांगा. आता अप्रत्यक्ष कर, समजा आपण कोणतीही वस्तू घेतली तर त्यावर कर असतो. जीएसटी सगळ्यांना माहित आहे की नाही? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू सेवा कर. आपण नंतर डिटेल्स पाहणार आहोत गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सवर. म्हणजे काय होतं मित्रांनो, की कोणत्याही वस्तूची किंवा सेवांची किंमत हे कर लावल्यामुळे वाढत असते. म्हणजे समजा 10 रुपयाची वस्तू आहे, गव्हर्नमेंटने 2 रुपये कर लावला, ती झाली 12 रुपयाला, म्हणजे आपण 12 रुपयाला विकत घेणार. 100 रुपयाची वस्तू आहे, गव्हर्नमेंटने 5 रुपये कर लावला, ती 105 रुपयाला मिळणार. म्हणजे मूळ किंमत कर लावल्यामुळे वाढत असते. मग आता मूळ किंमत काढायची, कशी काढणार? तुम्ही कराचे पैसे वजा करा म्हणजे मूळ किंमत मिळेल. म्हणजे समजा 105 रुपयाची वस्तू आहे, 5 रुपये कर आहे, 5 रुपये कर वजा करा, 105 मधनं 5 वजा केले 100 राहतात. 100 काय होतं? ती मूळ किंमत झाली. ठीक आहे. मग मूळ किंमत काढायची तर मित्रांनो आपल्याला अप्रत्यक्ष कर काय करा की वजा करा. म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पाद जेवढं काही मिळालेलं आहे बाजारभावाला काढलेलं आहे त्याच्यातनं अप्रत्यक्ष कर वजा करून टाका. त्यामध्ये ऍड काय करा मित्रांनो? अनुदाने. अनुदाने सबसिडीज म्हणतो, गव्हर्नमेंट देतं ना. जसं आपल्या घरचं घरगुती सिलेंडर बघा, आपण बाजारामध्ये जो दर आहे त्याला घेतो आणि नंतर काय होतं? आपल्या अकाउंटमध्ये 200 रुपये 150 रुपये येतात, ते अनुदान झालं. म्हणजे समजा गृहीत धरा मूळ किंमत त्या गॅसची 1000 रुपये आहे आणि आपल्या अकाउंटमध्ये 200 रुपये आले, नंतर समजा सबसिडी आली, अनुदान आलं, तर ते कितीला पडलं आपल्याला? 800 रुपयाला. म्हणजे सबसिडी दिल्यामुळं किंवा अनुदान दिल्यामुळं त्या वस्तू किंवा सेवांची मूळ किंमत कमी होत असते. मग मूळ किंमत काढायची तर काय करावं लागेल? अनुदान ऍड करा. सिलेंडर 1000 रुपयाचा आहे. ठीक आहे. मग आता मूळ किंमत समजा त्याची 1000 रुपये आहे, आपण 1000 रुपये दिले होते पण 200 रुपये सबसिडी आली. मग मूळ किंमत काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर सबसिडी ऍड करावी लागेल. मग 200 रुपये ऍड केले, 800 प्लस 200 1000. ठीक आहे. म्हणजे सबसिडी ऍड करावी लागेल. का बरं? कारण यामुळे वस्तूची मूळ किंमत कमी होत असते आणि ती खरी किंमत काढायची असेल तर हे ऍड करावं लागेल. मग मित्रांनो स्थूल देशांतर्गत उत्पाद जे घटक किमतीला मोजायचं आहे म्हणजेच जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट काढायचं असेल तर स्थूल देशांतर्गत उत्पाद जे बाजारभावाला आहे, हे एक नंबरचं स्थूल देशांतर्गत उत्पाद जे बाजारभावाला आहे, याच्यामधनं तुम्ही अप्रत्यक्ष कर, इनडायरेक्ट टॅक्सेस वजा करा, त्यामध्ये अनुदाने ऍड करा म्हणजे सबसिडी त्यामध्ये ऍड करा. जी रक्कम तुम्हाला मिळणार आहे ती आहे स्थूल देशांतर्गत उत्पाद, जे आपण घटक किमतीला मोजतो मित्रांनो. ठीक आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, समजून घ्या व्यवस्थित. छान. ठीक आहे. त्यानंतर आहे निव्वळ देशांतर्गत उत्पाद. आता निव्वळ देशांतर्गत उत्पाद पण हे कसं? घटक किमतीला. बरं, आता बघा, म्हणजे एकमेकावर अवलंबून कन्सेप्ट आहे. स्थूल देशांतर्गत उत्पाद हे बाजारभावाला, हेच आपण निव्वळ देशांतर्गत उत्पाद काढलं, आपण या स्थूलचं निव्वळ काढलं. आता स्थूल देशांतर्गत उत्पाद हे घटक किमतीला मोजलं. मग आता स्थूलचं काय करायचं? निव्वळ काढायचंय. निव्वळ देशांतर्गत उत्पाद घटक किमतीला म्हणजे एनडीपी फॅक्टर कॉस्ट. विचार करा बरं काय असू शकेल? थोडस विचार करून बघा, बुद्धीला ताण द्या की कसं असू शकेल बरं. जसं बघा आता स्थूल देशांतर्गत उत्पाद हे बाजारभावाला आहे. ठीक आहे. मग निव्वळ कसं काढलं? याच्यामधनं घसारा वजा केला. निव्वळ देशांतर्गत कसं काढलं आपण? की स्थूल देशांतर्गत मधनं घसारा वजा करा. इथं काय केलं आपण? स्थूल देशांतर्गत घटक किमतीला
मग आता काय करायचं, निव्वळ काढायचंय ना. सोपं आहे ना मित्रांनो. कसं काढा मग निव्वळ देशांतर्गत उत्पादन, घटक किमतीला काढायचं ना. यस, काढायचं म्हणजे काय करावं लागेल, सिंपल. बाजार भाव, सॉरी, त्यामधनं घसारा वजा करा. कशामधनं? हे जे काही स्थूल देशांतर्गत उत्पाद आहे, ठीक आहे, जे आपण तिथं घटक किमतीला मोजलेलं आहे, आता ते निव्वळ काढायचं मित्रांनो. मग निव्वळ काढायचं फॉर्म्युला हे निव्वळ देशांतर्गत उत्पाद जे घटक किमतीला मोजलंय. हेच निव्वळ देशांतर्गत उत्पाद काय करा तुम्ही, बाजार भावाला मोजा. ठीक आहे, निव्वळ मोजतोय आपण. ठीक आहे, निव्वळ. निव्वळ म्हणजे त्याला नेट असं म्हणतो आपण, नेट. मग सिंपल मित्रांनो, एक सिंपल याच्यामधनं तुम्हाला काय करावं लागेल, सिंपल सिंपल असं आहे, तर तुम्हाला फक्त त्यामधून तुम्हाला घसारा वजा करावा लागेल, बाकी काहीच नाहीये. ठीक आहे, म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पाद घटक किमतीला मोजलेलं हे कसं काढायचंय, तर तुम्हाला यामधून घसारा वजत करायचं. कशामधनं? जे स्थूल देशांतर्गत उत्पाद जे घटक किमतीला मोजलेलं आहे आपण, ही जी व्हॅल्यू येईल ना, जी काही समजा कोणती, स्थूल देशांतर्गत उत्पाद जी घटक किमतीला मोजलेली आहे आपण, ठीक आहे, याची जी काही व्हॅल्यू येणार आहे त्याच्यामधून तुम्हाला काय करायचंय, घसारा वजा करायचा आहे. फक्त काय वजा करायचंय मित्रांनो, घसारा. काय वजा करायचंय, घसारा. कशामधून? स्थूल देशांतर्गत उत्पाद जे आपण घटक किमतीला मोजलेलं आहे याच्यामधून जर तुम्ही घसारा, डेप्रिशिएशन वजा जर केलं तर काय मिळणार, निव्वळ देशांतर्गत उत्पाद जे कसं आहे, घटक किमतीला, एनडीपीआय फॅक्टर कॉस्ट. सोपे आहेत, एकमेकावर अवलंबून आहेत मित्रांनो. ठीक आहे, ओके. आता हे थोडंसं परत टाईप झालेलं आहे, सो याच्याकडे लक्ष नका देऊ मित्रांनो. ठीक आहे, मग अशा ह्या 4 महत्वाच्या कन्सेप्ट आपण डिस्कस केलेल्या आहेत मित्रांनो. कोणत्या? देशांतर्गत उत्पाद, देशांतर्गत आहे बरं, त्याच्यामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पाद जे बाजारभावाला मोजलेलं आहे त्याला आपण जीडीपी ॲट मार्केट प्राइस असं म्हणू. दुसरं, निव्वळ देशांतर्गत उत्पाद जे बाजारभावाला मोजलेलं आहे त्याला एनडीपी ॲट मार्केट प्राइस म्हणू. त्यानंतर स्थूल देशांतर्गत उत्पाद जे घटक किमतीला मोजलं त्याला जीडीपी ॲट फॅक्टर कॉस्ट म्हणू. निव्वळ देशांतर्गत उत्पाद जे घटक किमतीला मोजलेलं आहे त्याला एनडीपी ॲट फॅक्टर कॉस्ट म्हणू. म्हणजे जीडीपी ॲट मार्केट प्राइस, एनडीपी ॲट मार्केट प्राइस, जीडीपी ॲट फॅक्टर कॉस्ट, एनडीपी ॲट फॅक्टर कॉस्ट. ठीक आहे, त्यानंतर पाहायचं मित्रांनो, राष्ट्रीय उत्पादाची संकल्पना. बघा आता इथे देश, इथे उत्पाद आहे, पण देशांतर्गत उत्पादाची संकल्पना, देशांतर्गत. ठीक आहे, आता इथे पण बघा, इथं उत्पादाची संकल्पना आहे मित्रांनो, पण कोणत्या? राष्ट्रीय उत्पादाची संकल्पना. काय आहे ही? राष्ट्रीय उत्पादाची संकल्पना. म्हणजे इथे बघा, देशांतर्गत उत्पादाची संकल्पना, इथे राष्ट्रीय उत्पादाची संकल्पना. म्हणजे इथे शब्द देशांतर्गत आहे, इथे शब्द राष्ट्रीय आहे. देशांतर्गत मध्ये याचा अर्थ देशामध्ये राहणारे निवासी, परकीय असो भारतीय असो, परकीय व्यक्ती भारतीय व्यक्ती, परकीय कंपन्या भारतीय व्यक्ती. इथे तसं नाही, राष्ट्रीय म्हणजे जे नागरिक. ठीक आहे, म्हणजे हा बेसिक फरक आहे. मग आता समजून घेऊया राष्ट्रीय उत्पादाची संकल्पना. मग याच्यामध्ये सुद्धा पहिली संकल्पना आहे स्थूल राष्ट्रीय उत्पाद. राष्ट्रीय शब्द आहे बरं प्रत्येक ठिकाणी मित्रांनो, कन्फ्यूज होऊ नका. आता प्रत्येक ठिकाणी कोणता शब्द येणार? देशांतर्गत येणार नाही, म्हणजे डोमेस्टिक येणार नाही, नॅशनली. स्थूल राष्ट्रीय उत्पाद, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद, स्थूल राष्ट्रीय उत्पाद, घटक किमतीला. म्हणजे अगोदरच्या 4 संकल्पना ज्या होत्या त्या देशांतर्गत उत्पाद होत्या. हे प्रत्येक ठिकाणी कोणता शब्द येणार? राष्ट्रीय उत्पाद. ठीक आहे, नॅशनल. हे बघा, एन असेल, नॅशनल आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पाद जे बाजारभावाला मोजतो, किंवा त्याला आपण जीएनपी, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट, मार्केट प्राइसला. म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पाद बाजारभावाला मोजतो, किंवा इंग्लिश मध्ये जीएनपी, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट, जे मार्केट प्राइसला मोजणार आहे आपण. त्याचा अर्थ काय मित्रांनो? तर एका आर्थिक वर्षामध्ये, इथं पण एकच आर्थिक वर्ष, देशाच्या नागरिकांनी, आता हा शब्द महत्वाचा, देशाच्या नागरिकांनी निर्माण केलेल्या सर्व वस्तू आणि सेवा यांच्या बाजारभावांची एकूण किंमत म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पाद. अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो, समजावून घेऊया. कालावधी किती आहे बघा, एक आर्थिक वर्ष आहे. पण कोणी वस्तू निर्माण केली? देशाच्या नागरिकांनी. हा शब्द महत्वाचा आहे, कारण याच्यामध्ये जे आपण पाहिलं काही नागरिक हा शब्द नव्हता, फक्त त्या वस्तू सेवा या आर्थिक क्षेत्रामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत. ठीक आहे, मागचे पण पाहतो आपण, कंपॅरिझन करतोय जीडीपी आणि जीएनपी मध्ये कंपॅरिझन. इथे काय जीएनपी मध्ये काय सांगितलेलं आहे की एका आर्थिक वर्षात देशाच्या नागरिकांनी, मग देशाच्या नागरिकांनी निर्माण केलेल्या सर्व वस्तू आणि सेवा, म्हणजे इथे शब्द महत्वाचा आहे, नागरिकांनी निर्माण केल्या पाहिजेत. म्हणजे या जीएनपी मध्ये काय महत्वाचं असतं, त्या वस्तू सेवा कोणी निर्माण केलेल्या आहेत, कोणी, त्या कुठे निर्माण केलेल्या नाहीयेत. मग त्या कोणी निर्माण केलेल्या पाहिजेत? नागरिकांनी निर्माण केलेल्या पाहिजेत. मग आपल्या भारतामध्ये निर्माण करू द्या किंवा परदेशात निर्माण करू द्या, काही हरकत नाही. म्हणजे समजा रिलायन्स कंपनी आहे,
तिने जी काही सेवा भारतामध्ये दिली असेल आणि तिने अमेरिका किंवा जपानमध्ये दिली असेल, दोन्हीचा समावेश कशामध्ये होणार? GNP. ठीक आहे. किंवा आपली टाटा कंपनी आहे, तिने भारतामध्ये सर्व्हिस दिली काय आणि इंग्लंडमध्ये दिली काय, दोन्ही कुठे बोलला ना? GNP मध्ये. का बरं? कारण निर्माण कोणी केली? ती नागरिकांनी. म्हणजे अशा वस्तू सेवा ज्या अंतिम आहेत, इथे पण अंतिम वस्तू सेवा बरं, मध्यवर्ती नाही, पुनर्विक्रीच्या नाही, की सर्व वस्तू आणि सेवा ज्यांचं निर्माण कोणी केलेले? नागरिकांनी केलेलं आहे. कधी केले? एका आर्थिक वर्षामध्ये. म्हणजे सगळ्या मोजायच्या वस्तू, सगळ्या मोजायच्या, लाखो कोटी अशा वस्तू होतील ना, आणि लाखो कोटी सेवा पण होतील. त्या प्रत्येकाची बाजारभावाची किंमत जी आहे त्या सर्वांची बेरीज करायची. ठीक आहे, 10 रुपये 20 रुपये सगळ्यांची बेरीज करायची, जेवढी काही काढता येत असते, काय हरकत नाही. म्हणजे मोबाईलची फॅक्टरी आहे समजा ऍपल, मग ऍपलनी समजा महाराष्ट्रामध्ये एखादा प्लांट उघडलाय, मग त्या ऍपलनी वर्षभरामध्ये किती ऍपलचे फोन विकले? समजा 10 ऍपलचे फोन विकले आणि प्रत्येकाची प्राइस समजा 10 रुपये आहे उदाहरणासाठी, 10 100 निघाले की नाही? 100. मग असं काढता येतं प्रत्येक ठिकाणी. हॉस्पिटलचं किती इन्कम झालेलं आहे, शैक्षणिक संस्थांचं किती, कोचिंग क्लासेसचं किती, कंपन्यांचं किती, काढता येत असतं. त्यामुळे ही किंमत आपल्याला मिळू शकते. मग ते ट्रिलियन डॉलर बिलियन डॉलर मध्ये येत असते प्रत्येक देशाची. मग एका आर्थिक वर्षात देशाच्या नागरिकांनी निर्माण केलेल्या सर्व वस्तू आणि सेवा आहेत बरं, यांच्या बाजारभावाची एकूण किंमत म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन. म्हणजे GDP जे अगोदर पाहिलं त्याच्यामध्ये वस्तू कुठे बनल्या हे महत्वाचं आहे. मग ते भारतीयांनी बनवू का परकीयांनी बनवू, भारतीय कंपन्यांनी की परकीय कंपनी, पण त्या भारतात बनल्या पाहिजेत, त्याला आपण GDP म्हणतो. GNP मात्र थोडंसं वेगळं आहे. इथे त्या वस्तू कुठे बनल्या याला महत्व नाही, ते कोणी बनवलंय ते महत्वाचं, म्हणजे नागरिकांनी बनवलेल्या पाहिजेत. मग तुम्ही भारतात बनवा का परदेशात बनवा, ठीक आहे. मग नागरिकांनी निर्माण केलेल्या सर्व वस्तू आणि सेवा यांच्या बाजारभावाची किंमत म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन असते मित्रांनो. ठीक आहे, अगदी महत्वाचं. म्हणजे बघा, समजा एक उदाहरण घ्यायचं असेल, समजा आता आपली जापानची होंडा कंपनी आहे, होंडा जापानची समजा. मग जापानच्या होंडा कंपनीने त्यांच्या ज्या काही टू व्हीलर बनवलेल्या आहेत, समजा औरंगाबाद मध्ये प्लांट आहे किंवा पुण्यामध्ये प्लांट आहे, मग पुण्यामधल्या प्लांट मध्ये जापानच्या होंडा कंपनीने समजा टू व्हीलर बनवलेले आहे, त्यांची जी काही किंमत असणार आहे तर ती किंमत भारताच्या कशामध्ये येणार? GDP मध्ये येणार. डी बरे, डी फॉर दिल्ली, GDP मध्ये येणार. GDP मध्ये. का बरं? कारण भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये बनवलेले आहेत. पण जापानच्या कशामध्ये येणार मित्रांनो? तेच, म्हणजे भारतामध्ये होंडा कंपनीने टू व्हीलर समजा 1 लाख रुपयाच्या बनवल्या, ते 1 लाख रुपये भारताच्या GDP मध्ये जाणार. पण जापानच्या कशामध्ये जाणार मित्रांनो? GNP, एन फॉर नाशिक, ठीक आहे, नागपूर, GNP मध्ये जाणार. म्हणजे बघा की होंडा कंपनीने पुण्यातल्या प्लांट मध्ये 1 लाख रुपयाच्या गाड्या बनवलेल्या आहेत, तर ते भारताच्या GDP मध्ये जाणार आणि जापानच्या GNP मध्ये जाणार. ठीक आहे. रिलायन्स कंपनी आहे, रिलायन्स कंपनीने एका वर्षामध्ये समजा 10 लाख रुपयाच्या सेवा दिल्या, 10 लाख रुपयाच्या म्हणतो मी, ठीक आहे. मग त्या 10 लाख रुपयाच्या सेवा तिने भारतात दिल्या. मग भारतात दिल्यामुळं हे दोघांमध्ये मोजमाप होईल, GDP मध्ये पण. का बरं? कारण त्या सेवा भारतात दिल्या, GDP मध्ये पण होईल आणि GNP मध्ये पण होईल. का बरं? कारण त्या सेवा त्या भारतीय नागरिकांनी दिल्यात, भारतीय कंपनीने दिल्यात. त्यामुळे GDP आणि GNP मध्ये दोघांमध्ये त्या रिलायन्स कंपनीच्या 10 लाख रुपयाचा समावेश होईल. याच रिलायन्स कंपनीने समजा जापानमध्ये सर्व्हिस दिली, जापानमध्ये म्हणतोय बरं आता मी, जापानमध्ये सर्व्हिस दिली असेल, जापानमध्ये सर्व्हिस देऊन तिने 10 लाख रुपये कमवलेले. मग जापानमध्ये सर्व्हिस दिली आणि 10 लाख रुपये कमवले, ते 10 लाख रुपये भारताच्या कशामध्ये जाणार? GNP मध्ये जाणार, भारताच्या GDP जाणार नाही. आणि जापानच्या कशामध्ये जाणार? जापानच्या GDP जातील, जापानच्या GNP जाणार नाही. जापानच्या GDP का बरं? कारण जापानमध्ये तयार झाल्या त्या. ठीक आहे. मग असा डिफरन्स GDP आणि GNP मध्ये पाहता येत असतो मित्रांनो. अतिशय महत्वाची संकल्पना आहे. होप सो तुम्हाला सर्व समजलं असेल. त्यानंतर याच्यावर आधारित निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. निव्वळ जिथे जिथे येतं फक्त काय काय त्याच्यामधनं घसारा वजा करायचा मित्रांनो. मग निव्वळ राष्ट्रीय उत्पादन हे काय करायचं? स्थूल, हे जे पहिले आहे ना स्थूल राष्ट्रीय उत्पादन, जे बाजारभावाला मोजलेलं आहे आपण, ठीक आहे, त्याच्यामधनं काय वजा करा तुम्ही? घसारा. कारण नागरिकांनी ज्या काही वस्तू आणि सेवा निर्माण केलेल्या आहेत, ह्या निर्माण करण्यासाठी मित्रांनो त्यासाठी तंत्रज्ञान, मशीन लागलेले आहेत. मग त्या मशीनचं जी काही झीज झालेली आहे ते भरून घेण्यासाठी जो काही पैसा लागलाय तो वजा करावा लागेल. मग राष्ट्रीय उत्पादन जे बाजारभावाला मोजलेलं आहे, म्हणजे हे राष्ट्रीय उत्पादन जे बाजारभावाला मोजलेले त्यामध्ये तुम्ही घसारा, डेप्रिशिएशन तुम्ही वजा केलं तर ते तुम्हाला मिळेल निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. निव्वळ काढायचं तर सिंपल, तुम्ही घसारा वजा करायचं. स्थूल राष्ट्रीय उत्पादन जे बाजारभावाला मोजलेले आहे त्याच्यामधनं घसारा वजा करा, तुम्हाला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळून जाईल. ठीक आहे. त्याला NNP ऍट मार्केट प्राइस.
नेट नॅशनल प्रोडक्ट ऍट मार्केट प्राइस असं म्हणतो. नेट नॅशनल प्रोडक्ट ऍट मार्केट प्राइस. तिसरी कन्सेप्ट आहे मित्रांनो स्थूल राष्ट्रीय उत्पाद जे घटक किमतीला मोजलेला आहे. ठीक आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पाद घटक किमतीला मोजले तर जीएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट असं म्हणतो आपण. काय म्हणायचं त्याला? जीएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट. म्हणजे बघा हे स्थूल राष्ट्रीय उत्पाद आहे, पण आपण कशाला मोजले? मार्केट प्राइस, बाजारभावाला. हेच घेतलंय स्थूल राष्ट्रीय उत्पाद, पण घटक किमतीला मोजतोय आपण, फॅक्टर कॉस्टला मोजतोय. स्थूल राष्ट्रीय उत्पाद घटक किमतीला किंवा ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट. आता हे कसं काढायचं? सोपं आहे बघा. हेच घ्यायचं स्थूल राष्ट्रीय उत्पाद बाजारभावाला घेतलं का आपण? स्थूल राष्ट्रीय उत्पाद बाजारभावाला. फक्त त्यामधनं तुम्ही काय करा? अप्रत्यक्ष कर वजा करा आणि त्यामध्ये ऍड काय करा मित्रांनो? अनुदाने ऍड करा. का बरं? कारण अप्रत्यक्ष करामुळे आपल्याला माहित आहे वस्तू किंवा सेवांची किंमत वाढत असते. मग ती आपल्याला मूळ आणायची असेल तर अप्रत्यक्ष कर वजा करा. अनुदाने काय ऍड करा मित्रांनो? कारण अनुदाने शासनाने दिल्यामुळे त्या मूळ वस्तू आणि सेवांची किंमत ही कमी होत असते. मग ती मूळ पाहिजे असेल तर आपल्याला त्यामध्ये ऍड करावे लागते. म्हणजे हे जे काही स्थूल राष्ट्रीय उत्पाद जे बाजारभावाला मोजलेलं आहे, यस, त्याच्यामधनं अप्रत्यक्ष कर वजा करा, अनुदाने त्यामध्ये ऍड करा. हे तुमचं येईल स्थूल राष्ट्रीय उत्पाद जे घटक किमतीला मोजलेलं आहे. यस, ओके. मग चौथी संकल्पना आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पाद. ठीक आहे, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद कशाला म्हणतो आपण? नेट नॅशनल प्रोडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट. ठीक आहे, नेट नॅशनल प्रोडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट. मग हे कसं काढायचं मित्रांनो? सोपं आहे. ठीक आहे, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद जे आहे, तर आता इथं स्थूल राष्ट्रीय उत्पाद घटक किमतीला काढले, याच्यातून सोपं आहे. सोपं आहे अगदी. हे थोडस रिपीट टाईप झालेलं आहे. सिंपल. या तुम्ही जर या हे जे काही ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट आहे, म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पाद जे घटक किमतीला आहे, यामधून सिंपल तुम्ही काय वजा करा? घसारा वजा करून टाका. स्थूल राष्ट्रीय उत्पाद जे घटक किमतीला आहे त्यामध्ये तुम्ही काय वजा करा? फक्त घसारा वजा करा, डेप्रिशिएशन वजा करा. तर तुम्हाला काय मिळेल मित्रांनो? निव्वळ राष्ट्रीय उत्पाद मिळेल जे आपण घटक किमतीला मोजतो. ठीक आहे, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद जे घटक किमतीला मोजतोय आपण. म्हणजे कसं मिळणार मित्रांनो? आपण की आपले हे जे काही स्थूल राष्ट्रीय उत्पाद आहे याच्यामधनं जर घसारा वजा केला आपण, डेप्रिशिएशन वजा केला आपण याच्यामधनं, स्थूल राष्ट्रीय उत्पाद जे घटक किमतीला मोजला आपण याच्यामधून जर घसारा वजा केला, डेप्रिशिएशन वजा केला, तर काय मिळेल? निव्वळ राष्ट्रीय उत्पाद जे घटक किमतीला मोजलेले आहे, म्हणजे एनएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट. हे थोडंसं रिपीट इथं टाईप झालेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, ओके. मग निव्वळ राष्ट्रीय उत्पाद कसं काढायचं? सिंपल आहे. या निव्वळ देशांतर्गत सॉरी हे जे काही स्थूल राष्ट्रीय उत्पाद जे आहे याच्यामधनं घसारा वजा करायचा. सिंपल. निव्वळ मिळवायचं, घसारा वजा करायचा. सिंपल, सो सिंपल. मग हेच एनएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट जे आहे मित्रांनो, यालाच वास्तव राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? वास्तव राष्ट्रीय उत्पन्न. मग लक्षात ठेवा, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद जे घटक किमतीला मोजतो. कोणतं? निव्वळ राष्ट्रीय उत्पाद जे घटक किमतीला मोजतो, म्हणजेच एनएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट. काय? एनएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट. याला काय म्हणायचं? वास्तव राष्ट्रीय उत्पन्न. काय म्हणायचं? वास्तव राष्ट्रीय उत्पन्न किंवा आपण रिअल इन्कम असं म्हणतो आपण. ठीक आहे, म्हणजे कसं येत असतं? तर तुमचं स्थूल राष्ट्रीय उत्पाद जे आहे जे घटक किमतीला मोजलेलं आहे त्याला तुम्ही काय करायचं? फक्त फक्त तुम्ही काय करायचं? घसारा वजा करून टाका. त्याच्यामध्ये निव्वळ राष्ट्रीय उत्पाद घटक किमतीला मिळून जाईल तुम्हाला. यस, ओके, डन. मग आता याला मग हे खरं उत्पन्न आपल्याला आहे त्याला आपण रिअल इन्कम असं म्हणतो, वास्तव राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. कशाला? एनएनपी फॅक्टर कॉस्टला. चला तर आता पुढचा भाग पाहूया, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. ठीक आहे, मग बघा आता मित्रांनो, स्थूल राष्ट्रीय उत्पादाबद्दल 4 संकल्पना पाहिल्या. स्थूल राष्ट्रीय उत्पाद, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद, स्थूल राष्ट्रीय उत्पाद, घटक किमतीला आणि स्थूल राष्ट्रीय उत्पाद निव्वळ राष्ट्रीय उत्पाद घटक किमतीला. मग आता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत? अतिशय महत्वाच्या आहेत पद्धती, समजून घ्या. छान. पहिली आहे उत्पादन पद्धत. कोणती? उत्पादन पद्धत. मग या पद्धतीत राष्ट्रीय उत्पन्न बाजार भावाला मोजतात. म्हणजे आपण अगोदर बघा, आपण आठवा थोडस 8 संकल्पना पाहिजेत आपण या लेक्चरमध्ये. 8 बरं. म्हणजे कोणत्या? देशांतर्गत उत्पादाच्या 4 संकल्पना. देशांतर्गत उत्पादाच्या 4 संकल्पना आणि दुसरं राष्ट्रीय उत्पादाच्या 4 संकल्पना. मग आता इथे देशांतर्गत उत्पादाच्या कोणत्या? जीडीपी ऍट मार्केट प्राइस, एनडीपी ऍट मार्केट प्राइस, जीएनपी ऍट मार्केट प्राइस आणि एनएनपी ऍट मार्केट प्राइस. मग ह्या ज्या 4 संकल्पना आहेत, जीडीपी ऍट मार्केट प्राइस, एनडीपी ऍट मार्केट प्राइस, जीएनपी ऍट मार्केट प्राइस आणि एनएनपी ऍट, म्हणजे सगळे जीडीपी, एनडीपी, जीएनपी, एनएनपी हे सगळं ज्यावेळेस बाजार भावाला मोजू आपण, बाजार भावाला, मार्केट प्राइसला मोजू, ती झाली उत्पादन पद्धत. ठीक आहे,
म्हणजे जीडीपी, एनडीपी, जीएनपी, एनएनपी हे मराठीमध्ये आपण पाहिलेलं आहे बरं, अगदी सुरुवातीलाच पाहिलेलं आहे. म्हणजे सगळं मार्केट प्राइसला ज्यावेळेस मोजू, बाजार भावाला ज्यावेळेस मोजू, ठीक आहे, तर त्याला काय म्हणायचं, उत्पादन पद्धत. उत्पादन पद्धत म्हणजे बघा, आता याच्यामध्ये हे देशांतर्गत उत्पाद आहे की नाही, हे दोन बघा मार्केट प्राइसला मोजले. कोणतं, स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजार भावाला, जीडीपी मार्केट प्राइस, निव्वळ देशांतर्गत उत्पाद बाजार भावाला, हे दोन बाजार भावाला आहेत देशांतर्गत उत्पादामध्ये. चला आता पुढे पाहूया आपण, ठीक आहे. हे राष्ट्रीय उत्पाद, याच्यामध्ये बघा राष्ट्रीय उत्पाद बाजार भावाला म्हणजे जीएनपी मार्केट प्राइस, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद बाजार भावाला एनएनपी मार्केट प्राइस. म्हणजे राष्ट्रीय उत्पादामध्ये ह्या दोन संकल्पना, ठीक आहे, आणि देशांतर्गत उत्पादामध्ये ह्या दोन संकल्पना म्हणजे जीडीपी मार्केट प्राइस, एनडीपी मार्केट प्राइस, ठीक आहे. मग यांचा आणि इकडे जीएनपी मार्केट प्राइस, एनएनपी मार्केट प्राइस, हे कशामध्ये होत असतं समावेश मित्रांनो, उत्पादन पद्धतीमध्ये. उत्पादन म्हणजे जीडीपी मार्केट प्राइस, एनडीपी मार्केट प्राइस, जीएनपी मार्केट प्राइस, एनएनपी मार्केट प्राइस, या चार संकल्पना आहेत ज्या मार्केट प्राइसला किंवा बाजारभावाला मोजतो, ते उत्पादन पद्धत. उत्पन्न पद्धत कशामध्ये मोजतो मग उत्पादन, म्हणजे उत्पादनाच्या घटकाच्या मालकांना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाच्या आधारावर. म्हणजे त्या ज्या 8 संकल्पना आहेत का नाही, पण ज्या कशाला मोजल्या, फॅक्टर कॉस्टला मोजल्या. म्हणजे बघा परत जाऊया, रिपीट. ही देशांतर्गत उत्पाद बघा इथे खाली आहे, स्थूल देशांतर्गत उत्पाद घटक किंमत म्हणजे जीडीपी फॅक्टर कॉस्ट, निव्वळ देशांतर्गत उत्पाद घटक किंमत म्हणजे एनडीपी फॅक्टर कॉस्ट, ह्या दोन संकल्पना बरं ज्या फॅक्टर कॉस्टला किंवा घटक किमतीला मोजलेल्या आहेत. कशामधल्या, देशांतर्गत उत्पादाच्या मधल्या. आणि बघा पुढे राष्ट्रीय उत्पादामधलं हे बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पाद घटक किमतीला मोजलेलं म्हणजे जीएनपी फॅक्टर कॉस्ट, आणि इकडे निव्वळ राष्ट्रीय उत्पाद घटक किमतीला मोजलेलं म्हणजे एनएनपी फॅक्टर कॉस्ट. ह्या ज्या काही चार संकल्पना आहेत, म्हणजे देशांतर्गत उत्पादामध्ये दोन संकल्पना आणि राष्ट्रीय उत्पादामध्ये दोन संकल्पना, ज्या घटक किमतीला मोजल्या, ज्या आपण फॅक्टर कॉस्ट मध्ये मोजल्या, त्याला उत्पन्न पद्धत असं म्हणतो आपण. उत्पन्न पद्धत म्हणजे जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट, याला जीडीआय असं म्हणलं जातं. जीडीआय म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक इन्कम, म्हणजे जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्टला काय म्हणा, ग्रॉस डोमेस्टिक इन्कम म्हणा. एनडीपी ऍट फॅक्टर कॉस्टला काय म्हणतात, एनडीआय म्हणजे एनडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट म्हणजे नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. हे जर फॅक्टर कॉस्टला मोडलं, नेट डोमेस्टिक इन्कम असं म्हणतात. ई जिथे जिथे त्याला इन्कम, म्हणजे एनडीपी ऍट फॅक्टर कॉस्टला एनडीआय म्हणजे नेट डोमेस्टिक इन्कम असं म्हणतात. जीएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट, जीएनआय म्हणजे ग्रॉस नॅशनल इन्कम, ग्रॉस नॅशनल इन्कम असं म्हणता येतं. एनएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट म्हणजे हे पाहिजे ना आपण शेवटचं, एनएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट, ठीक आहे. एनएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट, एनएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट म्हणजे एनएनआय, नेट नॅशनल इन्कम, म्हणजे हे वास्तव उत्पन्न आहे. म्हणजे मित्रांनो, आपण ज्या 8 संकल्पना पाहिलेल्या आहेत देशांतर्गत उत्पादाच्या आणि राष्ट्रीय उत्पादाच्या, त्यामधल्या दोन दोन संकल्पना ज्या फॅक्टर कॉस्टला किंवा घटक उत्पन्नाला मोजलेल्या आहेत, ते उत्पन्न पद्धत. जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट, एनडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट, जीएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट, एनएफपी ऍट फॅक्टर कॉस्ट. यस. मग आपण भारतामध्ये कृषी क्षेत्र आणि कारखानदारी क्षेत्र तिथे उत्पादन पद्धत वापरतोय, आणि आपण भारतामध्ये सेवा क्षेत्र जे आहे, सेवा क्षेत्र त्यासाठी उत्पन्न पद्धती वापरत असतो मित्रांनो आपण, ठीक आहे. अतिशय महत्वाचा हा मुद्दा आहे. तिसरी पद्धत आहे खर्च पद्धत. मग खर्च पद्धत काय आहे, म्हणजे उत्पादन संस्थांनी निर्माण केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी केलेला खर्च. आता खर्चच आहे तर होऊ द्या खर्च, नाही की नाही. अगोदर व्हायचं बाप आहे मोठा, होऊ द्या खर्च, अशी फेमस टॅगलाईन अगोदर फेमस होती. मग खर्च, खर्च काय की उत्पादन संस्थांनी निर्माण केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी केलेला खर्च बोलला जातो, ठीक आहे. मग याच्या म्हणजे सगळं म्हणजे स्थूल देशांतर्गत म्हणजे जीडीपी कसा काढणार मग आपण याच्या अंतर्गत, खाजगी अंतिम उपभोग खर्च. खाजगी म्हणजे तुम्ही आम्ही केलेला खाजगी अंतिम उपभोग खर्च, म्हणजे आपण आपण करतो ना वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी, ठीक आहे, मौज मजा करण्यासाठी जो काही खर्च करतो तो खाजगी अंतिम उपभोग खर्च. दुसरा सरकारी अंतिम उपभोग खर्च, सरकार पण करतं ना वेगवेगळ्या योजनांवर, रस्ते आहेत ना, पूल, रेल्वे, यासाठी सरकारी अंतिम उपभोग खर्च. त्यानंतर स्थूल देशांतर्गत भांडवल निर्मिती, दर झालं पण ते मित्रांनो, सॉरी, भांडवल निर्मिती म्हणजे आपल्या कंपन्या ज्या आहेत, सरकारी असो खाजगी असो, याच्यामध्ये जी भांडवल निर्मिती झालेली आहे, भांडवल निर्मिती. आणि दुसरं निव्वळ निर्यात, ठीक आहे, आयात आणि निर्यात. निव्वळ निर्यात त्याच्यामधला, निव्वळ म्हणजे आपण आयात समजा 2000 रुपयाची झाली, निर्यात 3000ची झाली, तर निव्वळ किती झाली, 1000ची. मग असं बघा, यासाठी सगळा पैसा लागतो ना आपल्याला. खाजगी अंतिम उपभोग खर्च, सरकारी अंतिम उपभोग खर्च, स्थूल देशांतर्गत भांडवल निर्मिती आणि निव्वळ निर्यात, या सर्वांची बेरीज केली, या सर्वांना जेवढे काही पैसे लागलेले आहेत
हे सर्वांनी जेवढे काही पैसे निर्माण केलेले आहेत यांची जर बेरीज केली एक आकडा येणार, एक अंक येईल. तो अंक काय असेल? स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच आपलं राष्ट्रीय उत्पन्न, म्हणजेच आपला जीडीपी. पण कोणत्या पद्धतीने काय आलेला? खर्च पद्धतीने. याला फॉर्म्युला टाकायचं असेल तर जीडीपी इज इक्वल टू सी. सी म्हणजे काय? खाजगी अंतिम उपभोग खर्च. तर जी म्हणजे काय? सरकारी अंतिम उपभोग खर्च. आय म्हणजे काय? स्थूल देशांतर्गत भांडवल निर्मिती. आणि एक्स मायनस एम म्हणजे निव्वळ निर्यात. एक्स म्हणजे एक्सपोर्ट आणि एम म्हणजे इम्पोर्ट. ठीक आहे, म्हणजे निर्यातीमधनं आयात वजा केली तर काय येणार? निव्वळ निर्यात. म्हणजे जीडीपी इज इक्वल टू सी प्लस जी प्लस आय प्लस एक्स मायनस एम. याने आपण राष्ट्रीय उत्पन्न काढू शकतो. कोणती पद्धत आहे? खर्च पद्धत. पण जनरली कुठे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ही काही पद्धत वापरली जात नाहीये. मग अशा 3 पद्धती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या आहेत. उत्पादन पद्धत, ज्यामध्ये जीडीपी ॲट मार्केट प्राइस, एनडीपी ॲट मार्केट प्राइस, जीएनपी ॲट मार्केट प्राइस, एनएनपी ॲट मार्केट प्राइस. दुसरी उत्पन्न पद्धत मध्ये जीडीपी ॲट फॅक्टर कॉस्ट, एनडीपी ॲट फॅक्टर कॉस्ट, जीएनपी ॲट फॅक्टर कॉस्ट, एनएनपी ॲट फॅक्टर कॉस्ट यांचा समावेश होतोय मित्रांनो. आणि तिसरी खर्च पद्धत म्हणजे जीडीपी इज इक्वल टू सी प्लस जी प्लस आय प्लस एक्स मायनस एम. ओके. मग आता हे मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न जे काही मोजमाप करायचं आहे तर हे स्वातंत्र्याच्या अगोदर आपण कशा पद्धतीने करत होतो ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे. तर चला आपण लगेच पाहूया की स्वातंत्र्याच्या अगोदर म्हणजे आपण ब्रिटिश कालावधीच्या अंतर्गत होतो, पारतंत्र्यात होतो, त्यावेळेस आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजायचो का? का फक्त आपण नुसते आंदोलनच करायचो? ठीक आहे, मग आपण हे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजायचो आपण. मग याच्यामध्ये पायोनियर कोण आहे? दादाभाई नौरोजी. आपले महत्वाचे हे तुम्ही इतिहासामध्ये अभ्यास करा यांच्याबद्दल. दादाभाई नौरोजी यांनी पहिल्यांदा 1867 ला, इसवी सन लक्षात ठेवा, परीक्षेला विचारतात, 1867 ला राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं आपल्या देशाचं आणि 340 कोटी रुपये, म्हणजे फार कमी होतं त्यावेळेस. म्हणजे पूर्ण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न 1867 ला 340 कोटी रुपये होतं असं त्यांनी सांगितलं. आणि दरडोई म्हणजे एका व्यक्तीमागे किती? फक्त 20 रुपये. 20 रुपयात आज रिचार्जही मिळत नाही की नाही मित्रांनो, पण ही 1867 ची गोष्ट आहे. मग दरडोई म्हणजे एका व्यक्ती माग राष्ट्रीय उत्पन्न किती होतं मित्रांनो? फक्त 20 रुपये. आणि देशाचं किती होतं? 340 कोटी रुपये. कधी? 1867 ला. हे कोणी सांगितलेलं? दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनी पहिल्यांदा, हे प्रथम व्यक्ती होते की त्यांनी आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजायचा प्रयत्न केला. पण त्यांची पद्धत पुढे वापरली नाही, कारण त्यांची पद्धत ही काही शास्त्रशुद्ध पद्धत नव्हती. म्हणून दादाभाई नौरोजी यांची राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत पुढे वापरण्यात आली नाही मित्रांनो. त्यानंतर विल्यम डिग्बी यांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं मित्रांनो. कधी बरं? 1897 ते 98. कालावधी लक्षात ठेवा, इसवी सन महत्वाचा आहे, परीक्षेला विचारतात. इकडे ते नावं देतील तुम्हाला आणि इकडे इसवी सन. ठीक आहे. मग विल्यम डिग्बी यांनी सुद्धा 1897-98 मध्ये 1897-98 मध्ये हे राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्न किती? 390 कोटी रुपये त्या दिवशी. वाढलं थोडंसं त्यांनी. ठीक आहे, म्हणजे देशाचं 390 कोटी रुपये असं सांगितलेलं. आणि दरडोई एका व्यक्तीमागे किती? 17 रुपये फक्त. म्हणजे यांनी जास्त सांगितलं 20 रुपये, तर 17 रुपये फक्त. फिंडले शिरास यांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजले 1911 ला. 1911 तुम्हाला आठवत असेल, 1911 ला बंगालची फाळणी रद्द केली होती. ठीक आहे, ओके, इतिहासामध्ये. मग फिंडले शिरास यांनी 1911 ला राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. किती होतं त्यावेळेस? 1942 कोटी रुपये होतं असं म्हणलं जातं. 1942 कोटी रुपये देशाचं, बरं, पूर्ण एका वर्षाचं. आणि दरडोई म्हणजे एका व्यक्तीचं किती होतं मित्रांनो? 80 रुपये फक्त. वाढलं थोडं, 20, 17, 80 झालं. ठीक आहे, ओके. इथे 340 कोटी, 390 आणि 1942. फिंडले शिरास. त्यानंतर डॉक्टर व्ही के आर व्ही राव. थोडस मोठं नाव आहे, व्ही के आर व्ही आर. व्हीव्हीएस लक्ष्मण नाही का, क्रिकेटपटू, त्यांच्यासारखं वाटतं जरा. व्ही के आर व्ही राव. मग यांनी 1925 ते 1929 मध्ये हे राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की हे राष्ट्रीय उत्पन्न किती मित्रांनो? 2301 कोटी रुपये, 2301 कोटी रुपये आहे असं सांगितलं त्यावेळेस. बरं, हे 25 ते 29 मध्ये मोजलेलं त्यावेळेस. आणि प्रत्येक व्यक्तीचं किती? 78 रुपये. आणि यांनाच डॉक्टर व्ही के आर व्ही राव यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक असं म्हणलं जातं. राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक. का बरं? कारण यांनी जी पद्धत वापरली होती ती शास्त्रीय पद्धत होती, आधुनिक पद्धत होती. आणि त्यांचा पुढे सुद्धा थोड्या प्रमाणात वापर करण्यात आला. म्हणून डॉक्टर व्ही के आर व्ही राव यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक असं म्हणतात मित्रांनो. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे. नंतर आर.सी. देसाई. आर.सी. देसाई यांनी 1930-31 मध्ये हे मोजलेलं आहे. आणि त्यावेळी देशाचं उत्पन्न किती? 2809 रुपये. आणि प्रत्येक व्यक्तीमागे किती? 72 रुपये. म्हणजे ही मित्रांनो फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला हे किती कोटी रुपये, प्रत्येक व्यक्तीमागे किती,
हे काही लक्षात ठेवायचं नाही, पण एक तुम्हाला अंदाज यावा की बाबा किती 20 रुपये, 17 रुपये, 80 रुपये, 78, 72 हे कमी कमी होतं त्यावेळेस. हा, पण तुम्हाला मॅचडी पेअर मध्ये विचारू शकतात की स्वातंत्र्याच्या अगोदर म्हणजे हे त्यांचं वर्ष, ठीक आहे, हे वर्ष त्यांचं, आणि हे तुमचं ते राष्ट्रीय उत्पन्न मोजणारे व्यक्ती. दादाभाई नौरोजी 1867, विल्यम डिग्बी 97-98, फिंडले शिरास 1911, व्ही के आर व्ही राव 1925 ते 29, आर सी देसाई 1930 ते 31. ओके, वेल डन मित्रांनो. चला पुढचं पाहूया आपण. मग स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप यस डेफिनेटली करतोय आपण, ठीक आहे, प्रत्येक वर्षी आपण करतोय आपण. मग पहिला प्रयत्न कसा केला होता, राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापन केली बघा. ही राष्ट्रीय उत्पन्न समिती जी आहे तर ही 1949 ला स्थापन केलेली मित्रांनो, इथं वर्ष राहिलंय. मग राष्ट्रीय उत्पन्न समिती जी आहे, नॅशनल इन्कम कमिटी, 1949, मग स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर 2 वर्षांना, ठीक आहे. मग आपली राज्यघटना, म्हणजे असं म्हणतात की राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया चालू होती ना त्यावेळेचा कालावधी. मग 1949 ला ही समिती स्थापन करण्यात आली, राष्ट्रीय उत्पन्न समिती. त्याचे अध्यक्ष होते पी सी महालनोबिस. आता यांचा संबंध या अर्थतज्ञांचा आपल्याला पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा आहे. मग पी सी महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीमध्ये सदस्य होते डी आर गाडगीळ. कोण होते? डी आर गाडगीळ एक होते, आणि व्ही के आर व्ही राव, आपण पाहिलं मागेच व्ही के आर व्ही राव. मग या समितीने अंतिम त्यांचा अहवाल सादर केला 1954 ला. कधी सादर केला अंतिम अहवाल? 1954 ला तो सादर केला गेला. आणि या समितीचं काय कार्य केलं? 1948, 49, 49-50 आणि 50-51 साली चालू आणि स्थिर किमतीवर मोजमाप केलं. आता हे नंतर पहा आपण, चालू किंमत म्हणजे काय असतं, स्थिर किंमत म्हणजे काय, हे आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण मित्रांनो, ठीक आहे. त्यामुळे नंतरचं लेक्चर मिस करू नका, ह्या महत्वाच्या कन्सेप्ट आहेत. मग या समितीने 1948, 49, 49-50 आणि 50-51 अशा 3 वर्षाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. चालू किमतीवर पण मोजलं, स्थिर किमतीवर पण मोजलेलं आहे. आणि हे 3 वर्षाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आधारभूत वर्ष त्यांनी गृहीत धरलं होतं 48-49. आता हे आधारभूत वर्ष काय असतं हे सुद्धा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार म्हणजे पाहणार. त्यामुळे नेक्स्ट लेक्चर मिस करायचं नाही, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग महत्वाचे आहे, ठीक आहे. मग या समितीने काय शिफारस केली महत्वाची, की राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करण्यासाठी एक यंत्रणा विकसित करा. कारण राष्ट्रीय उत्पन्न आता दरवर्षी मोजावं लागणार आहे, त्यामुळे यासाठी एखादी यंत्रणा विकसित केली पाहिजे, एखाद्या संस्था स्थापन केल्या पाहिजे, असं पी सी महालनोबिस समितीने सांगितलं. आणि त्यानुसार मित्रांनो मग आपल्याकडे महत्वाच्या संघटना म्हणजे सीएसओ, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस, आणि एनएसएसओ म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस, अशा ह्या यंत्रणा निर्माण करण्यात आल्या, ठीक आहे. म्हणून ही महत्वाची आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती. मग आता थोडस आपल्याला पाहायचं की खरंच राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी कोणाकडे आहे, ठीक आहे, हे माहीत असणं गरजेचं आहे ना आपल्याला. अगदी बरोबर आहे. मग आपल्याकडे एक मंत्रालय आहे, सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय, ठीक आहे. आता हे थोडस नाव, स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन मिनिस्ट्री, किंवा मराठीमध्ये सांख्यिकी म्हणजे संख्याच्या संबंधित सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय, हे मंत्रालय आहे. या मंत्र्याची स्थापना 1999 ला झाली मित्रांनो, वर्ष महत्वाचं आहे. पण हे कशी झाली, 2 याच्यामधले विभाग एकत्र केले, म्हणजे सांख्यिकी विभाग हा एक, कोणता? सांख्यिकी विभाग, आणि कार्यक्रम कार्यान्वयन विभाग, हे ऍक्च्युली अगोदर वेगवेगळे होते. सांख्यिकी विभाग वेगळा होता, कार्यक्रम कार्यान्वयन विभाग पण वेगळा होता. हे दोन्ही 1999 ला म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांच्या कालावधीमध्ये एकत्र केले, आणि त्यापासून एकच मंत्रालय तयार केलं, ते म्हणजे सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय. आणि या मंत्रालयाच्या अंतर्गत मग विविध संस्था कार्य करत असतात, त्या संस्थेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि मग ह्याच संस्था मग राष्ट्रीय उत्पन्न त्याच्या संदर्भात आकडेवारी गोळा करणं, राष्ट्रीय उत्पन्न घोषित करण्याचं काम करतात मित्रांनो, ठीक आहे. मग या मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कोणकोणत्या संस्था आपण महत्वाच्या तेवढ्या पाहायच्यात. पहिली आहे केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय, सीएसओ, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस, केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. दूसरी है राष्ट्रीय नमूना सर्वेक्षण कार्यालय, नेशनल सैंपल सर्वे ऑफिस, एनएसएसओ. तीसरी है राष्ट्रीय सांख्यिकीय आयोग, नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन, ठीक आहे. अशा 3, सीएसओ, एनएसएसओ आणि एनएससी. तर चला पहिली पाहूया आपण केंद्रीय सांख्यिकी कार्यालय, किंवा इंग्लिश मध्ये सीएसओ, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. आता याची स्थापना 1954 ला झालेली आहे. कार्याला सुरुवात कधी? 1955.
पण या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयामध्ये काय झालं, अगोदरची संस्था होती आपल्याकडे, केंद्रीय सांख्यिकीय संस्था. आता बघा, हे केंद्रीय सांख्यिकी कार्यालय आहे. अगोदर संस्था, मूळ कोणती संस्था होती, केंद्रीय सांख्यिकीय संस्था. शब्द कशाचा फरक आहे, इथं कार्यालय, इथे संस्था. मग ही केंद्रीय सांख्यिकीय संस्था 1951 ला स्थापन केली मित्रांनो. महालनोबिसने सांगितलं होतं ना, तुम्ही संस्था स्थापन करा, मग स्थापन करून टाकली आपण केंद्रीय सांख्यिकीय संस्था 1951 ला. पण तिच्यामध्ये नंतर मग आपण बदल केला आणि काय केलं मग, केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय. ऍक्च्युली कार्यालय पण हे नाव नव्हतं, केंद्रीय सांख्यिकी संघटन म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, CSO ऑर्गनायझेशन, म्हणजे केंद्रीय सांख्यिकीय संघटन नाव होतं अगोदर. आणि नंतर मग आपण आता 2019-20 मध्ये संघटनच्या ऐवजी कोणता शब्द आणला, कार्यालय. म्हणजे बघा, आज शब्द काय आहे, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय. इंग्लिश मध्ये काय, CSO म्हणजे काय, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिसर, ओ काय, ऑफिस. मग कसा पार्श्वभूमी आहे की 1951 ला केंद्रीय सांख्यिकीय संस्था होती बरं, ती स्थापन झाली होती. नंतर तिचं रूपांतर मग आपण 1954 ला केंद्रीय सांख्यिकीय संघटन मध्ये केलं. संघटन म्हणतोय बरं, संघटन. आणि नंतर मग 1920 मध्ये नाव काय झालं, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय. मग आता नाव काय, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय. ठीक आहे. मग 54 ला स्थापना आणि कार्य सुरुवात 55 ला केलेली आहे. ओके. मग आता ही CSO काय काम करते, राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणे. म्हणजे आपलं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ना, जीडीपी वाढला, जीडीपी कमी झाला, मग जीडीपी किती आहे, एनडीपी किती आहे, जीएनपी किती आहे, त्याची आकडेवारी गोळा, म्हणजे ही सगळी महत्वाचं आकडेवारी गोळा करून राष्ट्रीय उत्पन्नाची गणना, मोजमाप करण्याचं काम करते. अतिशय महत्वाचं काम करते. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचं काम ही CSO करते. त्यानंतर पुढे आकडेवारी सुद्धा गोळा करते ही. कोणतं, राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न देशाचं पण आपण जीडीपी, जीएनपी, एनडीपी वगैरे हे सगळं. त्यानंतर वार्षिक औद्योगिक सर्वेक्षण, म्हणजे देशामध्ये जे काही उद्योग आहेत, म्हणजे मग कोळसा क्षेत्र असेल, उत्पादन क्षेत्र आहे, यांचा किती विकास झालेला आहे त्याची आकडेवारी. नंतर औद्योगिक उत्पादनाचं निर्देशांक, IIP म्हणजे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या काही कंपन्या आहेत त्यांचं किती उत्पादन वाढलं, किती उत्पादन घटलं, त्यांचा वाढीचा दर किती होता. ठीक आहे. हे सगळं, त्यांचं नुकसान किती, फायदा किती, प्रॉफिट किती, लॉस किती, या सगळ्या संदर्भाचा इंडेक्स वाढीचा, तो इथं ही संस्था, हे कार्यालय काढत असतं. ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे महागाई निर्देशांक म्हणतो आपण, की आपण ज्या काही वस्तू सेवा घेत असतो त्या किती स्वस्त, किती महाग झाल्यात, ते मोजमाप करण्याचं ग्राहक किंमत निर्देशांक आपण घेऊया. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये, आपण काही लेक्चर मध्ये ते घेणार आहोत, ग्राहक किंमत निर्देशांक. नंतर आर्थिक सांख्यिकी, म्हणजे सगळी आर्थिक सांख्यिकी, म्हणजे असं म्हणता येईल की वस्तू सेवांची निर्मिती, वस्तू सेवांच्या किमती याच्या संदर्भात सगळी आकडेवारी गोळा करणे. सामाजिक सांख्यिकी, सामाजिक सांख्यिकी म्हणजे देशामध्ये गरिबी किती, बेरोजगारी किती, गरीब श्रीमंतीमध्ये दरी किती, ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये, अशी सामाजिक सांख्यिकी सुद्धा गोळा करते आकडेवारी. ठीक आहे. आणि सांख्यिकी संबंधित क्रियांमध्ये समन्वय साधणे, म्हणजे आकडेवारी गोळा करणारे इतर काही जे काही भाग आहेत, विभाग आहेत, यांच्यामध्ये समन्वय, कोऑर्डिनेशन करण्याचं काम सुद्धा ही केंद्रीय सांख्यिकी कार्यालय करत असतं. महत्वाचं आहे मित्रांनो. काय काय, राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणे, पुढील आकडेवारी गोळा करणे. कोणती, राष्ट्रीय उत्पन्न, वार्षिक औद्योगिक सर्वेक्षण, औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक, ग्राहक किंमत निर्देशांक, आर्थिक सांख्यिकी, सामाजिक सांख्यिकी आणि सांख्यिकी संबंधित क्रियांमध्ये समन्वय साधणे. म्हणजे CSO केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाबद्दल इन्फॉर्मेशन पाहता येते. त्यानंतर महत्वाचं आहे मित्रांनो, ते म्हणजे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय. ठीक आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय म्हणजे NSSO. आता हे कार्यालय नाव आहे ना, अगोदर नव्हतं, मूळ नव्हतं बरं. आता मागच्या वर्षी याचं नाव कार्यालय झालेलं आहे, कार्यालय. म्हणजे इथे पण बघा ना, हे जे आहे ना कार्यालय, हे पण अगोदर नव्हतं, ते आता झालेलं आहे. हे पण कार्यालय अगोदर नाव नव्हतं, ते आता झालेलं आहे. मग याची स्थापना कधी, 1950 ला झालेली आहे. पण त्यावेळेस NSS म्हणजे काय, आपली कॉलेजची NSS नाही. NSS म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे, नॅशनल सॅम्पल सर्व्हे म्हणजे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण, एवढंच नाव होतं. स्थापना 1950 ला. 1970 ला म्हणजे 20 वर्षांनी पुनर्रचना झाली आणि NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन, O फॉर ऑर्गनायझेशन. म्हणजे अगोदर 1950 ला NSS, नंतर 70 ला NSSO, O म्हणजे ऑर्गनायझेशन झालं इथे. ठीक आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन, संघटना म्हणजे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना झाली ती. पण पुन्हा नाव बदललं आपण, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस केलं.
मग ओ चं ऑर्गनायझेशन आता राहिलं नाही, तर ओ फॉर आता ऑफिस झालेलं आहे. मग नाव काय झालं मित्रांनो, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस, म्हणजे NSSO. ठीक आहे. आता हिचं कार्य काय, सर्वेक्षण करते बरं ही पण, सर्वेक्षण. सर्वेक्षण म्हणजे आकडेवारी गोळा करणे, ठीक आहे, त्याचं वर्गीकरण करणे, त्याचा अर्थ लावणे, अनालिसिस करणे, यंत्रणा विकसित करणे, सर्वेक्षण करते. मग आता सर्वेक्षणाचे कोणकोणते प्रकार आहेत, घरगुती सर्वेक्षण आहे, म्हणजे आपण घरगुती कोणकोणत्या वस्तू वापरतो ना उपभोगासाठी, अन्नधान्य असेल, बाकी काही वस्तू असतील, ते घरगुती सर्वेक्षण. उपक्रम सर्वेक्षण म्हणजे उद्योगाचं, कंपन्यांचं सर्वेक्षण. ग्राम सुविधा, ग्रामीण भागात काय सुविधा आहेत, पाण्याची सुविधा, रस्त्याची सुविधा, इलेक्ट्रिसिटीची सुविधा असेल, घराची सुविधा, स्वच्छतेची सुविधा, ग्रामीण भागातल्या सुविधा याचं सर्वेक्षण करते. भूमी आणि पशुधन धारणा सर्वेक्षण, ठीक आहे, म्हणजे जमीन किती आहे एका व्यक्तीमार्फत, एका व्यक्तीच्या मागे किती हेक्टर आहे, पशुधन गाई बैल म्हैसी जे काही पशुधन आहे आपलं, या सर्वांचं सर्वेक्षण. म्हणजे सर्वेक्षण, घरगुती सर्वेक्षण, उपक्रमांचं सर्वेक्षण, ग्राम सुविधेचं सर्वेक्षण, भूमी आणि पशुधन धारणा सर्वेक्षण, असं 4 प्रकारचं सर्वेक्षण मित्रांनो ही NSSO करत असते. सामाजिक आर्थिक सर्वेक्षण पण करते बरं, म्हणजे सिंपल, की आपल्या देशामध्ये गरिबी किती आहे, बेरोजगारी किती आहे, रोजगार किती आहे, संघटित क्षेत्रामध्ये किती, असंघटित क्षेत्रामध्ये किती, गरीब श्रीमंत यांच्यातील दरी किती आहे, याचं सुद्धा सर्वेक्षण करते. घरगुती उपभोगाचे पंचवार्षिक सर्वेक्षण करते, म्हणजे घरगुती वस्तू कोणकोणत्या व्यक्ती वापरतायत, त्यांच्यामध्ये काय बदल होत असतो, याचं प्रत्येक 5-5 वर्षाला ही सर्वेक्षण करत असते. वार्षिक औद्योगिक सर्वेक्षण, म्हणजे सगळ्या उद्योगांचं प्रत्येक वर्षाचं सर्वेक्षण सुद्धा मित्रांनो ही करत असते. कृषी सर्वेक्षण म्हणजे शेतीचं सुद्धा ही सर्वेक्षण करते, किती उत्पादन वाढलं, किती उत्पादन कमी झालेलं आहे, किती हेक्टर कोणतं आहे वगैरे, ठीक आहे. नंतर शहरी ग्राहक किंमत निर्देशांक तयार करण्यासाठी आकडेवारी, म्हणजे शहरामध्ये वस्तू सेवा, शहरी ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे, किंमत निर्देशांक म्हणजे महागाई निर्देशांक. मग शहरामधले जे काही ग्राहक आहेत त्यांना वस्तू सेवा किती महाग किंवा स्वस्त मिळाली आहे त्याची पण आकडेवारी गोळा करते. मग अशी सगळं हे सर्वेक्षण करणं, आकडेवारी गोळा करण्याचं काम ही NSSO करते. आता गव्हर्नमेंटने निर्णय घेतला मित्रांनो, की ही अगोदरची CSO जी आहे ही, म्हणजे केंद्रीय सांख्यिकी कार्यालय, आणि हे आताचं जे पाहिलं राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय, हे दोन्ही वेगवेगळे आहेत मित्रांनो. ते दोन्हीचं विलिनीकरण करायचं आणि एकच स्थापन करायचं असा निर्णय घेतला गेलेला आहे. पण कोविड-19 मुळे बऱ्यापैकी काही गोष्टी आता प्रलंबित राहिलेल्या आहेत. पण हे NSO आणि CSO एकत्र करण्याचं गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे मित्रांनो, डिसिजन घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय सांख्यिकीय आयोग, काय पाहायचं आपल्याला, राष्ट्रीय सांख्यिकीय आयोग, नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन असं म्हणतो आपण. ठीक आहे, राष्ट्रीय सांख्यिकीय आयोग. मग मित्रांनो कधी आहे याची राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना मित्रांनो 2006 ला झालेली आहे, इसवी सन 2006 ला. पण त्याचं थोडंसं पार्श्वभूमी अगोदर समजून घेऊया आपण. इसवी सन 2000 मध्ये काय झालेलं होतं, डॉक्टर रंगराजन, म्हणजे 2000 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या कालावधीमध्ये डॉक्टर रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली किंवा आयोग नेमला, आणि या आयोगालाच त्यावेळेस म्हणलं गेलं बरं राष्ट्रीय सांख्यिकी आयोग असं म्हणलं गेलं. म्हणजे बघा, इसवी सन 2000 मध्ये डॉक्टर रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती किंवा आयोग स्थापन केला, त्याच काय म्हणलं, राष्ट्रीय सांख्यिकी आयोग. म्हणजे आयोगाचं काय काम होतं, की आपल्या देशामधली जी काही राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात आकडेवारी आहे त्याचं व्यवस्थित विश्लेषण करणे, तसंच या आकडेवारी गोळा करण्यामध्ये किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामध्ये काही त्रुटी आहेत का, त्या त्रुटी भरून काढण्यासाठी या आयोगाला काम दिलेलं होतं. ठीक आहे. मग या आयोगाने काय केलं, या आयोगाने त्यांचं काम केलं की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणत्या त्रुटी आहेत वगैरेचा सगळा अभ्यास केला, गव्हर्नमेंटला अहवाल सादर केला, आणि त्या अहवालामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा, गव्हर्नमेंटने एक राष्ट्रीय सांख्यिकी आयोग पण कायमस्वरूपी स्थापन करा. हा रंगराजन हा तात्पुरता होता ना, मग कायमस्वरूपी असा आयोग स्थापन केला पाहिजे असं सांगितलं. आणि मग या रंगराजन आयोगाने सांगितलेल्या शिफारशीनुसार आपण काय केलं, मग 2006 मध्ये कायमस्वरूपी राष्ट्रीय सांख्यिकी आयोग स्थापन केला. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, मग बिमल कुमार रॉय हे त्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत मित्रांनो. बिमल कुमार रॉय हे याचे अध्यक्ष सध्याचे. मग कार्य काय बरं, ही राष्ट्रीय सांख्यिकी आयोग काय करतं मित्रांनो, तर बघा, सर्व सांख्यिकीय घडामोडीचे सुसूत्रीकरण करणे. सर्व म्हणजे आपल्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न, GDP, GNP यांचं जे काही वेगवेगळ्या विभागाची आकडेवारी आहे ह्याच्यामध्ये सुसूत्रीकरण करायचं आहे, कोऑर्डिनेशन करायचं आहे. सर्व सांख्यिकीय अहवालाचे परीक्षण घडून आणणे, म्हणजे जे काही समजा स्टॅटिस्टिकल रिपोर्ट आहेत
ते खरे खोटे त्याची माहिती पडताळून पाहायचं यांचं काम आहे. राष्ट्रीय धोरणे आणि अग्रक्रम ठरवणे, म्हणजे जी काही आकडेवारी आहे ना आपल्याकडे, जी काही आकडेवारी गोळा करावी लागते आपल्याला, त्या आकडेवारीची जी काही धोरणं आहेत आणि अग्रक्रम ते ठरवायचं ह्यांना. शासनाला उपाय सुचवणे, म्हणजे ही सगळी राष्ट्रीय उत्पन्न, गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक विषमता, ठीक आहे, किंवा उद्योगांचं उत्पादन, ह्याच्या संदर्भात जी काही आकडेवारी असेल या संदर्भामध्ये व्यवस्थित डाटा कसा मेंटेन करायचा, ती आकडेवारी कशी गोळा करायची, त्याचे निष्कर्ष कसे करायचं, त्याचं विश्लेषण कसं करायचं, या संदर्भात शासनाला उपाय सुचवण्याचं काम सुद्धा या राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचं आहे मित्रांनो. ठीक आहे. ओके, मग असं या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाबद्दल पाहता येत असतं मित्रांनो. ठीक आहे. ओके मित्रांनो, मग आपण काय करूया, क्विक आजच्या लेक्चर मध्ये काय डिस्कस केलं त्याचं हेडलाईन जस्ट थोडस रिवाइज करूया मित्रांनो. मग आपण व्यवस्थित समजून घ्या, अतिशय महत्वाचं आहे. व्यवस्थित लक्ष घ्या, 2 मिनिटाचा फक्त वेळ राहिला आपल्याकडे. ठीक आहे. व्यवस्थित आपण देशांतर्गत उत्पादाची संकल्पना पाहिली आहे. याच्यामध्ये काय, स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे जीडीपी ऍट मार्केट प्राइस, दुसरं निव्वळ देशांतर्गत उत्पाद म्हणजे एनडीपी ऍट मार्केट प्राइस, तिसरं स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट, निव्वळ देशांतर्गत उत्पाद घटक किमतीला म्हणजे एनडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट. त्यानंतर मित्रांनो राष्ट्रीय उत्पादाची संकल्पना पाहिली. स्थूल राष्ट्रीय उत्पाद बाजारभावालाच म्हणजे जीएनपी ऍट मार्केट प्राइस, निव्वळ राष्ट्रीय उत्पाद बाजारभावालाच म्हणजे एनएनपी ऍट मार्केट प्राइस, स्थूल राष्ट्रीय उत्पाद घटक किमतीला म्हणजे जीएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट. त्यानंतर निव्वळ राष्ट्रीय उत्पाद घटक किमतीला म्हणजेच एनएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती पाहिल्या मित्रांनो. उत्पादन पद्धत, त्यामध्ये जीडीपी, एनडीपी, जीएनपी, एनएनपी, पण मार्केट प्राइसला मोजणाऱ्या. नंतर उत्पन्न पद्धत पाहिली आपण. त्याच्यामध्ये जीडीपी फॅक्टर कॉस्ट, एनडीपी फॅक्टर कॉस्ट, जीएनपी फॅक्टर कॉस्ट, एनएनपी फॅक्टर कॉस्ट, सगळे एनएनपी फॅक्टर कॉस्टला मोजणाऱ्या. नंतर खर्च पद्धत पाहिली. त्याचा फॉर्म्युला पाहिला आपण, जीडीपी इज इक्वल टू सी प्लस जी प्लस आय प्लस एक्स मायनस एम. हे काय आहे ते माहित आहे आपल्याला. ठीक आहे. मग भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप पाहिली. स्वातंत्र्य अगोदर दादाभाई नौरोजी 1867, विल्यम डिग्बी 1897-98, फिनले शिरास 1911, व्ही के आर व्ही राव 1925 ते 29, आर सी देसाई 1930 ते 31. ठीक आहे. तर स्वातंत्र्यानंतर पाहिलं राष्ट्रीय उत्पन्न समिती महालनोबिस, पीसी महालनोबिस 1949. ठीक आहे. त्यानंतर काय पाहिलं, सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय 1999 स्थापन झालेलं आहे. त्याच्या अंतर्गत येतील सीएसओ, एनएसएसओ, एनएससी, मग ह्या संस्था सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. तसं केंद्रीय सांख्यिकी कार्यालय 54 ला स्थापना, म्हणजे तिचं सगळं कार्य पाहिलं मित्रांनो. ठीक आहे. ओके. त्यानंतर काय पाहिलं, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय, डिटेल्स पाहिले बरं, परीक्षेला विचारतात स्थापना कधी, पुनर्रचना कधी, नाव कधी, त्यामुळे खूप डिटेल्स घेतोय मित्रांनो. एवढे डिटेल्स घेतोय आपण की सगळ्या परीक्षेला तुमचं खूप अभ्यास होणार आहे, चांगले मार्क्स येणार आहेत, स्कोर भयानक वाढणार आहे तुमचा अर्थशास्त्रामध्ये. अर्थशास्त्राची भीती सगळी जाणार आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर राष्ट्रीय सांख्यिकी आयोग पण पाहिलेला आपण 2006चा, रंगराजन समिती वगैरे तिचं कार्य. ठीक आहे मित्रांनो. मग अशा पद्धतीनं आजचं हे लेक्चर जे आहे ते संपतं. थांबूया इथे मग मित्रांनो आपण. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्ही काय करायचं, लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम हे जे युट्यूब चॅनल आहे मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. तर सगळ्या विषयाचे तुम्हाला व्हिडिओ तिथे अवेलेबल होणार आहेत, लाईक होणार आहेत. ठीक आहे. आणि मित्रांनो सचित नावाचं हे कोड आहे बघा, SACHIT, सचित. बघा स्पेलिंग परत रिपीट करतो, SACHIT, सचित नावाचा माझा हा कोड आहे. याच्यावर तुम्ही कोणताही एमपीएससीचा कोर्स तुम्ही प्रिस्क्राईब करू शकता, खरेदी करू शकता, त्याला ऍडमिशन घेऊ शकता. 10% डिस्काउंट तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे. थांबूया इथं मित्रांनो आपण. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्स लॉट. थँक्यू.